अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या देवी संदेशामध्ये मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये इतका गर्व कशासाठी? जन्माला येताना आपण कुठलीच संपत्ती घेऊन आलो नाही आणि जातानाही काहीच घेऊन जाणार नाही हे सत्य माहीत असूनही माणूस गर्व का करतो? पैसा, पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत रे, पण त्याचा अहंकार मात्र कायमचा घाव देतो. अरे बाळा, इतकी द्वेषभावना मनात साठवून माणूस स्वतःचं आयुष्य जड करून घेतो. मीपणा वाढला की नातं हे कमी होतं रे आणि माणूस हा एकटा पडतो. आपल्यापेक्षा कोणी मोठं झालं की जळणं आणि कोणी पळताना दिसलं की आनंद मानणं ही माणसाची मानसिक गरिबी आहे. आयुष्य हे थोडकंच आहे, पण आपण ते द्वेषामध्ये घालवतो. ज्याने नम्रता ठेवली त्याचं आयुष्य हलकं राहतं. गर्व हा माणसाला वर नेतो असं वाटतं, पण तो आतून पोकळ करतो रे. अरे बाळा, आपले काहीच नाही समजलं की वागणं आपोआप बदलतं. या आयुष्यामध्ये आपलं काहीच नाही हे जर माणसाला समजलं ना, तर त्याचं आयुष्य हे आपोआप बदलून जातं. माणूस म्हणून ओळख ठेवली तशी आठवण राहते, नाहीतर नावही विसरलं जातं. शेवटी उरतात ती फक्त कर्म आणि दिलेली वागणूक. म्हणून बाळा, इतका मीपणा नको रे, थोडं माणूसपण ठेवा. तेच खरं श्रीमंतपण आहे. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांड नायक बाळूमामा चरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये जबाबदाऱ्या माणसाला जगायला शिकवतात, पण त्या निभावताना माणूस आतून हळूहळू थकत जातो. हसत राहणाऱ्या चेहऱ्यामागे एक शांतपणे हार मानलेलं मन असतं आणि हे कुणालाच दिसत नाही. जबाबदाऱ्या माणसाला उभं राहायला शिकवतात, पण त्या पेलताना तो आतून किती कोसळून जातो त्याचा हिशोब कुणालाच नसतो. म्हणून दिवसभर सगळ्यांसाठी मजबूत राहणारा माणूस रात्री मात्र स्वतःशीच हरलेला असतो. डोळ्यातलं पाणी थांबवत तो पुन्हा एकदा स्वतःलाच समजावत असतो, आता नाही थांबायचं, कारण त्याला ठाऊक असतं त्याच्या थकण्याला इथे कुणीही परवानगी देणार नाही. बाळा, हेच खरं आयुष्य आणि हीच खरी जीवनाची जबाबदारी असते रे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये हे बाळूमामा सांगतात, माझ्या बाळा, जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढतो त्याला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. जर माझा भक्त मौन राहून सगळं ऐकत असेल तर लक्षात ठेवा, त्याचे मौन आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो. मामा सांगतात, अरे बाळा, एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्यासमोर होतं, पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये स्वतःमध्ये व्यस्त राहिलात. ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं ना, तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही. म्हणून बाळा, नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा रे, कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षा पण महाग असतो हे आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा. म्हणून बाळा, जोपर्यंत तुमच्या समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल, तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी, तोपर्यंत कुणीही तुमची कदर करणार नाही रे. म्हणून कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे, त्याला मुद्दाम त्रास देणं सगळ्यात मोठं पाप आहे. अरे बाळा,
श्रीकृष्णांनी भगवतीमध्ये जेवणाचे 3 प्रकार सांगितले आहेत: सात्विक जेवण, राजसी जेवण आणि तामसी जेवण. श्रीकृष्ण सांगतात, सात्विक अन्न खाल्ल्यामुळे मन सात्विक होतं. राजसी आहारामुळे रोग दुःख निर्माण होतात. जे तामसी आहार घेतात त्यांचं मन चिडचिड होतं, त्यांना लवकर राग येतो. तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील, कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसांच्या जवळ राहिलं तेवढं याचं दुःख ऐकत बसावं लागेल. आणि तुम्ही सफल झाले तर लोकांना तेही आवडत नाही. बाळा, हे जग मोठं विचित्र आहे रे. दुःखी माणसांची मदत करत नाही आणि सफल माणसांना खुश राहू देत नाही. स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील. स्वतःला कधीही लाचार बनवू नका. तुम्हाला कसं बनायचं आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल. हे कलियुग आहे. हे कलियुग अर्थ आणि कामाचे युग आहे. याचा अर्थ असा आहे की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्याचे तुमच्याकडे काहीतरी काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील. माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे. ज्या व्यक्तीला ही समज नसते की काय खावं, काय खाऊ नये, कुठे खाऊ नये आणि कसे खावे, तो सफलतेपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. मामा सांगतात, या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही. आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरीही त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही. त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्तसुद्धा करू नका. माणसाने आयुष्यामध्ये नेहमी दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिले पाहिजे. जी व्यक्ती स्वतःवर खुश राहत नाही ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळाली तरी सुखी राहू शकत नाही. म्हणून मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात, पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारं हे आयुष्यामध्ये कोणीच नसतं. म्हणून आयुष्यामध्ये जर आपलं काही असेल तर वेळ आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. मामा सांगतात, तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात, जसे की भरोसा, मन, झोप आणि दुसऱ्यांकडून केलेल्या अपेक्षा. मामा सांगतात, अरे बाळा, आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करा रे आणि विसरून जा. वेळ आल्यानंतर त्याचं फळ नक्कीच मिळतं. आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते. नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून जाणारे सुद्धा लोक करतात रे. म्हणून कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो. त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणेच श्रेष्ठ मानले जाते. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. हाच निसर्गाचा नियम आहे बाळा. मामा सांगतात, ब्लेडची धार ही खूपच जास्त असते पण ते झाडू कापू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत असते पण केस कापू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणांनुसार श्रेष्ठ असतो. म्हणून स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका. मेहनतीचं फळ आणि अडचणींचं उत्तर उशिरा का होईना पण नक्कीच मिळत असतं. म्हणून अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्यांच्याजवळ सहनशक्ती आहे. मामा सांगतात, आयुष्य जगताना मौन राहणे खूप आवश्यक आहे, पण जेव्हा वेळ ही मर्यादेची येते त्यावेळी शस्त्र हातात घेणं सुद्धा गरजेचंच आहे. आयुष्यामध्ये लढण्याची ताकद ही प्रत्येकाजवळ असते, पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नाते निभावणं आवडतं. मृत्यू आणि हसणं हे दोन्ही शक्तिशाली उपकरण आहेत. मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचवण्याचा मार्ग आहे. मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका, कारण मन नंतर कधीही नीट होतं, पण एकदा बोललेले शब्द हे आयुष्यामध्ये कधीच माघार घेता येत नाही. बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो, पण कधी हा विचार केला का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल? अरे बाळा, बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते रे, परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायचं हे प्रत्येकाच्या संस्कारावर अवलंबून असतं. म्हणून बाळा,
ज्यांची साथ द्यायची असेल त्यांची न घाबरता समोर येऊन द्या. लोक तुम्हाला विरोधी म्हणतील पण गद्दार कधीच म्हणणार नाही. ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं ना, त्याची सफलता देवसुद्धा रोखवू शकत नाही. परंतु बाळा, अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाते तुटतात. प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हे कारण नसते. हृदयापासून जे दिले जाते ते हातांनी देऊ शकत नाही, आणि जे मौन राहून बोलता येते ते शब्दांनी बोलता येत नाही. जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाहीत त्यांच्यापासून दूर जाणंच चांगलं आहे. म्हणून प्रत्येकाच्या जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका. कारण आज जो माणूस तुमच्याबरोबर आहे, उद्या तो तुमच्या विरोधात जाऊ शकतो. म्हणून बाळा, तुम्ही आयुष्यामध्ये कधीच स्वतःची हार मानू नका आणि स्वतःला कमी समजून घेऊ नका. बाकी सगळं काही माझ्यावर सोपवा आणि निसंकोचपणे आयुष्य जगत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवून हा संदेश ऐकत राहा. प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट सहन करत राहिला तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं हे कोणीही असूच शकणार नाही, आणि थोडं बोललं तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीच असणार नाही. म्हणून बाळा, सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधीही उपयोगी पडतात. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातात जपमाळ पकडण्याची आयुष्यात कधीच गरज पडत नाही. जीवनात पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचे बोलणे मनोबल कमी करणारे असते. आयुष्यामध्ये परत ते लोक येतात जे नाराज होऊन गेलेले असतात. मनातून तुटलेले लोक कधीही परत येत नाही. काही लोक आपलं मन रोजच तोडतात, पण तरीही त्यांच्याबरोबर बोलून मनाला आनंद होतो. ज्या लोकांना आपल्याच लोकांनी त्रास दिलेला असतो, आपल्याच लोकांनी नाकारलेलं असतं, ते लोक खूप कठोर होतात मनाने आणि बोलण्याने सुद्धा. म्हणून आयुष्यामध्ये कधीही खोट्या नात्यांपेक्षा कितीतरी पटीने एकटं राहिलेलं चांगलं आहे. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रेम आणि राग म्हणायला हे दोन शब्द खूप साधे सोपे आहेत, पण हेच दोन शब्द माणसाला देवही बनवतात आणि सैतानही बनवतात. दिसतात तर इथे सगळी माणसंच, पण फरक एवढाच असतो की काही जखमा देतात आणि काही जखमा भरायला मदत करतात. अशा लोकांपासून जपून राहा जे तुमच्यासमोर तुमच्या बरोबर आणि तुमच्या मागे तुमच्या विरुद्ध उभे राहतात. कधी कधी हेच समजत नाही की चांगल्या माणसांबरोबर नशीब नेहमी वाईट खेळ का खेळते. किती वाईट गोष्ट आहे की जेव्हा इमानदारीचं उदाहरण द्यायचं असतं त्यावेळी प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात, आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाहीतर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या. शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही
चांगले प्रश्नाची उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल, तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही, तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका, शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय. प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतकी स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपली शुभचिंतक असतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते.
कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच पितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे, पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे
या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं. पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना
तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे, आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची, इच्छेची अपेक्षा करत असाल, तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा, जे काही साडीसाती आहे, ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक